नांदेड़ जिले के बुतकलवाड़ी गांव में 2 अक्टूबर 2018 को होने वाले कत्ल के एक मुकदमे में नांदेड़ जिला सेशन अदालत ने 7 मुल्जिमान को बरी कर दिया है। ये मुकदमा 6 साल तक चला। मुदखेड़ पुलिस स्टेशन में ताज़रात हिंद की दफ़ा 302, 452, 143, 147, 148, 149, 506, 504 और आर्म्स एक्ट की दफ़ा 25/4 के तहत मुकदमा दर्ज करके 7 मुल्जिमान को गिरफ्तार किया गया था। इस मुकदमे में इस्तिगासा ने 13 गवाहों को पेश किया, लेकिन मुल्जिमान के खिलाफ कोई मजबूत सबूत पेश करने में नाकाम रहा। सबूत की अदम मौजूदगी की वजह से जुर्म साबित न होने पर नांदेड़ जिला सेशन जज 1 ने 3 दिसंबर 2024 को 7 मुल्जिमान को बरी कर दिया। मुकदमे का अहम पहलू ये था कि मुल्जिमान की जमानत की दरख्वास्त हाई कोर्ट ने भी मुस्तरद कर दी थी, जिसकी वजह से तमाम मुल्जिमान का मुकदमा जेल से जेर हिरासत चलाया गया। मुल्जिम गोवर्धन जनार्दन हटरिक की तरफ से एडवोकेट नितिन सोन कामड़े ने मौसर तरीके से मुकदमा पेश किया। इस्तिगासा के तमाम इल्जामात को मुस्तरद करते हुए उन्होंने मुल्जिमिन की बेगुनाही को साबित किया। फैसले के बाद मुल्जिमान ने एडवोकेट नितिन सोन कामड़े का शुक्रिया अदा किया और अपनी आज़ादी की खुशी का इजहार किया। मुल्जिमान के खानदान ने भी इस फैसले को खुशी के साथ कबूल किया और अदालत के इस फैसले पर इत्मीनान का इजहार किया। इस मुकदमे की तवील समाअत के बाद मुल्जिमान को इंसाफ मिला, जो उनके लिए एक बड़ी रिलीफ थी। इस मुकदमे की कामयाब दिफा ने मुल्जिमान की कानूनी और समाजी हैसियत को दोबारा बहाल करने में मदद दी। पोलीस स्टेशन मुदखेड येथे एक गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्या गुन्ह्यामध्ये फिर्यादी मैताचा मुलगा विजय भंडारे यांनी अशी तक्रार दिली होती की बतकलवाडी गावामध्ये दिनांक 2 ऑक्टोबर 2018 रोजी गावामध्ये येऊन 7 आरोपी लोकांनी त्याच्या वडिलास दगडाने लाठीकाठ्याने मारून जखमी केले व त्याच्यामध्ये त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला। त्याच्या संबंधी पोलीस स्टेशन मुदखेड यांनी सदरील प्रकरणामध्ये 7 आरोपी लोकांना अटक केली व न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केला होता व त्या दोषारोपपत्राच्या विरुद्ध न्यायालयामध्ये सरकारी पक्षाने असे आरोप लावले की मैताला त्याच्या पत्नीसमक्ष व नातवासमक्ष तसेच मैताच्या भाऊ व पुतण्यासमक्ष ह्या सदरील आरोपी लोकांनी मारून टाकले व त्याच्यानंतर पोलिसांनी तपास करत सदरील प्रकरणामध्ये जवळपास 30-35 साक्षीदार तपासून दोषारोपपत्र दाखल केला। आम्ही न्यायालयासमक्ष अशी बाजू मांडली की जे काही आरोप लावण्यात आलेले आहे सरकारी पक्षातर्फे आरोपींच्या विरुद्ध ते सर्व खोटे आहेत, कारण की फिर्यादी हा घटनास्थळी उपस्थित नव्हता, परंतु जी मैताची पत्नी होती तिचं असं म्हणणं होते की माझ्या समक्ष आरोपी लोकांनी तिच्या पतीस दगडाने व लाकडाने मारलेले होते। परंतु जेव्हा तिला तपासण्यात आलं उलट तपासामध्ये तेव्हा तिने असे सांगितले की घटनेविषयी तिला काही माहिती नाही, परंतु ती सरतपासामध्ये सांगते की ह्या लोकांनी मारलेले आहे। पण ती आरोपी लोकांचे जे माझे पक्षकार आहेत गोवर्धन जनार्दन हटकर यांना ओळखण्यास त्यांचं पूर्ण नाव सांगण्यास ती असमर्थ ठरली। सरकारी पक्षाने जे काही आरोप लावले होते जे मरण्याचे कारण वगैरे आहे, आम्ही न्यायालयात असं दाखवून दिलेलं आहे की जे काही प्रथम दर्शनी जे साक्षीदार सरकारी पक्षाने न्यायालयासमक्ष प्रस्तुत केले ते घटनास्थळी ॲक्च्युली नव्हतेच आणि जे काही आमचे आरोपी आहेत ते निर्दोष आहेत, त्यांनी कसल्याच प्रकारचा काही गुन्हा केलेला नाही आणि त्यामुळं सन्मान न्यायालयाने बेनिफिट ऑफ डाऊटचा फायदा घेत आम्हाला ह्या सदरील प्रकरणामध्ये निर्दोष सोडलेले आहे। ह्या सदरील प्रकरणात एकूण 7 आरोपी होते व 7 आरोपीपैकी माझे जे पक्षकार होते गोवर्धन जनार्दन हटकर त्यांची बाजू मी भक्कमपणे न्यायालयात मांडली व सदरील प्रकरणात सन्माननीय जिल्हा सत्र न्यायालय यांनी सर्व 7 आरोपींना निर्दोष सोडण्याचे आदेश पारित। ह्या सदरील प्रकरणामध्ये विशेष बाब अशी होती की सदरील प्रकरणातील जे 7 आरोपी आहेत हे 7 आरोपी 6 वर्ष 2 महिने 1 दिवस हे अंडर ट्रायल चाललेली आहे। सर्व केस ही आरोपींना अंडर ट्रायल ह्याच्यातूनच चालवण्यात आलेली आहे। तसेच सदरील प्रकरणात आरोपींना अटक केल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालय नांदेड येथे जामीन अर्ज आरोपींचा आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केला। त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाने सुद्धा त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला होता व त्यानंतर सदरील केस खटला हा अंडर ट्रायल चालला आणि त्याच्यानंतर ह्या सदरील प्रकरणामध्ये दिनांक 3/12/2024 रोजी सन्माननीय जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश पारित करत सर्व आरोपींना निर्दोष सोडण्याचे आदेश पारित केले।